मंडळी 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी हा महत्त्वाचा सण येत आहे. शुभ दिवशी काही ठराविक गोष्टींची खरेदी केल्याने वर्षभर माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या घरावर कायम राहतो. तर त्या वस्तू कोणत्या आहेत? तर धनत्रयोदशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर सोनं तसेच चांदी खरेदी केली जाते. मात्र सोन्याचे वाढते भाव लक्षात घेतात ते सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीकारक कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपण खरेदी करू शकतो? त्या वस्तूंमध्ये साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जातात. यामध्ये सर्वात पहिली वस्तू म्हणजे धणे. धणे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी न विसरता आवर्जून खरेदी आपण त्यांची करावी. ते अतिशय शुभ मानलं जातं. याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण हे महालक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. तसंच धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेवेळी धणे आणि गुळाचं नैवेद्य अर्पण केला जातो. दुसरी वस्तू म्हणजे मीठ. या दिवशी मीठ आपण आवर्जून खरेदी करावं. हे सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. त्यानंतर हळकुंडाचीही खरेदी करावी. तसेच चौथी महत्त्वाची वस्तू म्हणजे केरसुणी, ज्याला आपण शिराई म्हणतो, ही देखील आपण खरेदी करावी. केरसुणी देखील माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्याची ही पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी त्यासोबतच लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही केली जाते. तसंच आपण बतासेही धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून खरेदी करून त्यांचाही नैवेद्य अर्पण करावा. ज्या ठिकाणी धनत्रयोदशीची पूजा आपण मांडतो त्या ठिकाणी सप्तधान्याचीही पूजा करावी. जे तुमच्या घरामध्ये उपलब्ध असेल ते तुम्ही घ्यावं. त्यासोबतच या दिवशी कुंकू खरेदी करावं. देवीला ते अर्पण करून स्वतःलाही कपाळावर लावावं. असे केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सौभाग्याचे अनेकोत्तम आशीर्वाद आपल्याला लाभतात. तसेच आपले घर धनधान्याने समृद्ध होते. तसेच या दिवशी लक्ष्मीची पावलं खरेदी करून आणावीत. ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून त्यांचीही आपण विधिवत पूजा करावी. असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि जणू काही आपण देवीला आपल्या घरामध्ये आमंत्रित करत आहोत असे त्यामधून सूचित होते. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करतात आणि स्थिरही राहतात. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन दिव्यांची खरेदीही करावी, कारण हा दिव्यांचा सण मानला जातो. तसंच धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा झाल्यावर यमदीपदानही करावं. हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. श्री स्वामी समर्थ.